गेल्या दीड दशकात महाराष्ट्रानं किमान 2 ते 3 गंभीर दुष्काळांचा सामना केलाय। या काळात दुष्काळानं महाराष्ट्राला बरंच काही शिकवलं, पण या संकटाचं सोनं करणारी माणसंही महाराष्ट्रात मोजकीच असावीत। या मोजक्या माणसांमध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यातल्या भाळवणीच्या काझी कुटुंबियांचा समावेश करता येईल। जवळपास 4 वर्षांपूर्वी त्यांनी 2.25 कोटी लिटर क्षमतेचं खोदलेल्या शेततळ्यानं गेल्या वर्षीच्या दुष्काळात त्यांना दिलासा दिला। दशकभरापूर्वी जेमतेम उत्पन्न असणाऱ्या या कुटुंबाची शेतीतली उलाढाल आज वार्षिक 30 ते 40 लाखांवर गेली आहे। कशी ते जाणून घेण्यासाठी आज आपण पंढरपूर जवळ जाणार आहोत। सातारा महामार्गालगत पंढरपूर तालुक्यात भाळवणी नावाचं गाव आहे। कायमस्वरूपी अवर्षणग्रस्त भागात हे गाव असल्यानं इथल्या शेतकऱ्यांना नेहमीच दुष्काळी स्थितीला तोंड द्यावं लागतं। शकील काझी यांची या गावात 36 एकर शेती आहे। त्यांनाही नियमित दुष्काळाला तोंड द्यावं लागत होतं, पण त्यांच्या एकत्र शेती करणाऱ्या 4 मुलांनी यावर तोडगा काढला। जवळपास 4 वर्षांपूर्वी त्यांनी फलोत्पादन योजनेतून 2.25 कोटी लिटर पाणी क्षमतेच्या खोदलेल्या शेततळ्यानं त्यांना दुष्काळातून वाचवलंय। आमच्या इथं पूर्वी दुष्काळी परिस्थितीमुळे बऱ्याच वेळा पाण्याची फार अडचण यायची, परंतु साधारण 2013 पर्यंत आम्ही बरेच पाण्यासाठी कष्ट केले। कधी टँकरनं पाणी आणलं, बऱ्याच वेळा त्रास व्हायचा। मग त्या त्रासातून आम्ही काहीतरी शिकावं म्हणून आम्ही हे केलं की आपली महाराष्ट्र शासनाची राष्ट्रीय फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत 44 मीटर बाय 44 मीटर शेततळंची त्यांनी योजना काढली होती। त्याला अनुदान होतं 5,56,000 रुपये। त्या योजनेतून आम्ही आमचं शेततळं खोदून तयार केलं आणि त्याच वर्षी कागद टाकून पाण्याची वगैरे साठा करून घेतला। तेव्हापासून आम्हाला फार म्हणजे प्रगती झाली। तेव्हापासून पाण्याची अडचण फारच दूर झाली। त्यामुळे आता आम्हाला पाण्यासाठी टँकर लागत नाही किंवा काय नाही, आणि तेव्हापासून आमच्या शेतीमध्ये भरघोस वाढ झाली। काझी बंधूंनी शेततळं खोदून त्यामध्ये तत्परतेनं पाणी साठा निर्माण केला। त्यानंतर जवळपास 14 एकरांवर टप्प्याटप्प्यानं डाळिंबाची लागवड केली। दर 2 ते 4 महिन्यांनी त्यांच्याकडील डाळिंबाची फळं नियमित विक्रीसाठी येतात। गेल्या 2 वर्षातल्या दुष्काळाचा त्यांना फारसा फरक पडलेला नाही। आता आमचं बघा, हे जे शेततळ आहे ते 44 मीटर बाय 44 मीटर लांबी रुंदीचं आहे आणि 50 फूट खोल आहे। ह्याची साधारण 50 फूट खोल आहे। तर त्यामध्ये साधारण 2.25 कोटी लिटर पाणी बसतंय आणि साधारण 5 HP ची मोटर दररोज जरी चालवली तरी साधारण 3 महिन्यामध्ये ते पाणी संपत नाही। त्यामुळे आम्हाला आता, आणि आमची जेवढी शेती आहे ती संपूर्णपणे ड्रीपच्या खाली आहे, म्हणजे ठिबक सिंचन पूर्ण आम्ही सगळीकडे राबवलेलं आहे। त्यामुळे पाणी आम्ही असं पाटानं पाणी द्यायचं आमच्याकडे अजिबात विषय नाही। त्यामुळे पाण्याची बचत होती आणि शेततळ्यानं आम्हाला चांगली भरघोस साथ दिली आहे। शेततळ्यामुळे डाळिंबाची शेती तसंच इतर नगदी पिकांचं देखील संगोपन व्यवस्थितरित्या होत असल्यानं इस्माईल, सलीम, शहाजान आणि शकील या काझी बंधूंची शेती बहरली आहे। एकरी 80,000 लिटर पाणी डेली साधारण लागतं। एका तासामध्ये 80,000 लिटर पाणी लागतं। तर त्या हिशोबानं साधारण 2 कोटी लिटर जर क्षमता पकडली तर आम्हाला साधारण ते 4 महिने पाणी पुरेस होतं। रोज जर 1 तास पाणी सोडलं तर एका एकराला 1 तास जर सोडलं तर तेवढ्यामध्ये साधारण मल्चिंगवर जर केलं तर 2 दिवसात जरी पाणी दिलं तरी ते पाणी पुरेस होतं। आणि साधारण एवढ्या तळ्यावर आमचं 8 ते 9 एकर बाग आरामात 4 महिने जोपासतं आमची। डाळिंबाच्या प्लॉटचे चौघा भावांनी विभागणी करत नियोजन केलंय। सध्या त्यांच्याकडे जवळपास 4 ते 4.5 एकरांवरील डाळिंबाची फळं उतरवण्यास तयार आहेत। आमची इथं एकूण 36 एकर जमीन आहे, पैकी 14 एकर डाळिंब आहे। त्यातला आता जो या प्लॉटमध्ये आपण उभा आहे ते 1.5 एकर क्षेत्र आहे। त्यामध्ये 760 झाडं आहेत। त्याचं साधारण आम्ही लागवड 3 वर्षापूर्वी केली होती, 4 वर्षापूर्वी केली होती। यात 3 पिकं झाली, साधारणतः हे 4थं पीक आहे। तर आतापर्यंत आम्हाला बऱ्यापैकी उत्पादन मिळत होतं, पण ह्या वर्षी व्यवस्थित मॅनेजमेंट केल्यामुळं यावर्षी फळधारणा चांगली झाली आणि बागेची परिस्थिती चांगली आहे। तर साधारण आम्ही ह्याची पानगळ मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पानगळ केली होती आणि तिथून पुढं फलधारणा वगैरे झाली। साधारण बागेला आता 5.5 ते 6 महिने झालेत। येत्या 15 दिवसात बाग काढलेली येणार आहे। तर साधारण आम्हाला प्रति झाड 30 किलो माल अपेक्षित आहे। तर साधारण 30 किलोप्रमाणे 760 झाडाचं 22 ते 23 टन 22 ते 23 टन माल निघल असं मला पूर्ण खात्री आहे या 1.5 एकरामध्ये। काझी बंधू डाळिंब शेती आणि ऊस शेती, धान्य तसंच इतर फळपिकांच्या शेतीतून वार्षिक 45 ते 50 लाख रुपयांची उलाढाल करतात। यापैकी शेतीवरील सर्व खर्चाचे 15 लाख रुपये वगळता त्यांना दरवर्षी अंदाजे 30 लाख रुपयांचा निव्वळ नफा हाती येतोय।
म्हणजे प्रत्येक भावाला अंदाजे 7 लाखांची वार्षिक मिळकत होते। या नफ्याच्या भरवशावरच त्यांनी शेतात टुमदार घर देखील बांधलंय। सध्या जे आपण इथं उभं राहिलो ह्या प्लॉटमध्ये हा 3 एकराचा प्लॉट आहे। हा सन 2012 साली ह्याची लागवड केलेली आहे। सध्या जी उभं राहिलो ह्या बागेत 5 जूनला पानगळ केलेले आहे। ह्यामध्ये सुरुवातीला बेसल डोस टाकण्यात आला आणि परत वरच्यावर महिन्याला त्याच्या ट्रीपमधनं खत सोडतोय। फवारणी साधारण 15 दिवसाला केली जाते। तर ह्या 3 एकर प्लॉटमध्ये साधारण 30 टन माल निघेल असा ह्याचा अंदाज आहे। काझी कुटुंबियांना या टप्प्यावर यायला बराच काळ लागलाय। गेल्या जवळपास 3 ते 4 वर्षांपासून शेततळ्यानंतर त्यांच्या प्रगतीला मोठी गती मिळाली आहे। खऱ्या अर्थानं शेततळं हे त्यांच्या प्रगतीचं तळं बनलंय। आमचं तळं पूर्ण होण्यापूर्वी आमचं जर त्या वर्षी टँकरला साधारण 1 ते 1.5 लाख रुपये जर दिवशी जायचे आणि पाणी मिळवण्यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांना विनंती करावी लागायची, बाबा मला पाणी द्या म्हणून। पण जेव्हापासून आमचं शेततळ पूर्ण झालं तेव्हापासून कोणालाही आम्हाला म्हणजे गरज पडत नाही आणि त्यामुळे आमचं साधारण जर त्या वर्षी 1 लाख ते 1.5 लाख रुपये होणारा खर्च वाचला आणि शिवाय आम्हाला शाश्वत पाणी झालं। ते आमच्या नजर दिसते पाणी किती आपल्याकडे, त्यामुळे आम्हाला त्या पाणी हिशोबानं शेतीचं नियोजन करता येते। काझी बंधूंनी एकत्र कुटुंब पद्धतीचा अवलंब आपल्या शेतीतल्या व्यवहारात मोठ्या खुबीनं केलाय। 4 सुना आणि 4 भाऊ एकत्रितपणे नांदतात, शेतीमध्ये एकत्र कष्ट करतात, संकटांचा सामनाही एकत्रितपणे मोठ्या धीरानं करतात। म्हणूनच आज ते शेतीच्या भरवशावर व्यवस्थित उभे राहिलेत। शिक्षण 12वी झालेलं आहे। मी राहणार उस्मानाबादची आहे। माझं लग्न होऊन आता 15 वर्ष झाले। त्यावेळी लग्नाच्या वेळी आमची परिस्थिती खूप नाजूक होती। नंतर आम्ही सगळे घर कुटुंबी मला धरून 4 जाऊ आहेत आमचे, सगळे मिळून आम्ही शेतीत राबतो। माझं लग्न झालं तर आमची मकाची शेती होती, नंतर डाळिंबीची बाग लावली ना, नंतर सुधारणा झाली। आता आम्ही त्या 40-50 लाखाचा बंगला बांधला बागेवरच। ती आता आमची सुधारणा झाली। आमची मुलं बी सगळ्याची मिळून 8-9 मुलं आहेत, ती पण चांगल्या शाळेत शिकतात। सगळं आता आमचं चांगलं झालेलं आहे बागेमुळं। ते आता सगळं व्यवस्थित झालं, सगळं झाल्यामुळं आम्हाला आता खूप समाधान आहे, खूप गर्व पण आहे आमच्या बागेवर आम्हाला। माझं 12वी पर्यंत शिक्षण सायन्सने पूर्ण केलं आहे आणि माझे मिस्टर आणि माझे दीर सगळे हे ग्रॅज्युएशन क्वालिफाईड असून सुद्धा त्यांनी पण शेतात चांगलं हे लक्ष देतात आणि चांगलं फळ म्हणजे डाळिंबाचं फळ हे चांगलं असं उत्पन्न काढतात। आत्ताच्या मुलींना वाटतं की सिटीमधला नवरा आणि त्याच्यामध्ये सिटीमध्येच राहावं, पण मला असं वाटतं की शेतामध्ये पण क्वालिफाईड नवरा केला आणि त्याच्यात शेतीमध्ये लक्ष दिलं तरी पण शेतीत खूप छान उत्पन्न निघतं। घरातल्या महिलांची मोलाची साथ मिळत असल्यानं काझी कुटुंबियांना शेतमजुरांची फारशी कमतरता भासत नाही। घरातलंच मनुष्यबळ शेतात राबत असल्यानं शेती पिकवण्यास मदत झाली आहे। तरुणांना शेतीकडे येण्याचा सल्लाही काझी कुटुंबीय मोठ्या आत्मविश्वासानं देत आहेत। दुष्काळी परिस्थितीमुळे सर्व शेतकऱ्यांचं उत्पादन बऱ्यापैकी घटलं होतं, परंतु आमच्याकडे पाण्याचा सपोर्ट चांगला असल्यामुळं आम्हाला पाण्याची कुठली अडचण आली नाही आणि शेतामध्ये बी उत्पन्नावर काही विशेष परिणाम झाला नाही। आता आम्ही पाहतो बऱ्याच ठिकाणी शेतकरी नापिकीमुळं किंवा कशामुळे तर आत्महत्या करतात, तर त्यांना माझं आव्हान आहे असं की तरुण शेतकऱ्यांनी, आता मी स्वतः BSc बॉटनी डिग्री आहे, BSc वनस्पतीशास्त्रामधून मी पदवीधारक आहे, तरी पण मला शेती करण्याची कुठली लाज वाटत नाही किंवा काय नाही। मला अभिमान वाटतो की एवढी सुंदर शेती आम्ही केली आहे। आमच्या इथले गावातले बरेचसे लोक शेतीला आवर्जून भेट देतात। आमचा एक ग्रुप आहे, त्या ग्रुपमधले बरेच शेतकऱ्यांचं आमचं एकमेकाचं बोलणं असतं, कम्युनिकेशन असतं। तर मला ह्या माध्यमातून आव्हान करायचं शेतकऱ्यांनी की आत्महत्या करण्याचा विषयच येत नाही, लक्षात घ्या। शेतीतल्या चांगल्या उत्पन्नामुळेच काझी कुटुंबियांची पुढील पिढी इंग्रजी माध्यमात शिक्षण घेतीये। काझी कुटुंबातल्या महिला आणि पुरुष उच्च शिक्षित आहेत। त्यांनी आपल्या शिक्षणाला शेतीतल्या अपार कष्टांची जोड दिली आहे। त्यामुळे शेतीच्या भरवशावर त्यांनी प्रगतीचा एक निर्णायक टप्पा गाठलाय। नव्या पिढीपुढे त्यांचं काम आदर्शवत ठरणार आहे। भारत नागणे, साम टीव्ही, पंढरपूर।